मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सीधी बात नो बकवास. आज मी नेवासा फाटे या ठिकाणी आहे. तिथून एक 8-10 किलोमीटर मी आणि सर रांजणगाव देवी आहे. रांजणगाव देवी आहे. सरांचा परिचय अंकुश सर आहेत. अंकुश सर परिचय मी द्यायला गेलो तर 15-20 मिनिटं असे निघून जातील आपले. सर त्यांचा अल्प परिचय देतील आणि नंतर मी बाकीच्या गोष्टी बोलतो. अंकुश सर प्लीज. नमस्कार, मी अंकुशराव कानडे, रांजणगाव देवी, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. मी एक शेतकरी आहे आणि शेतीमध्ये वेगळे वेगळे प्रयोग करायचं असं माझं गेल्या 25 वर्षाचं 30 वर्षाचं काम आहे. आज जाणीवपूर्वक जावके सरांना मी बोलावलं आहे, कारण हा जो प्लॉट दिसतो आहे दाखवा. हा 5 एकराचा प्लॉट आहे आणि असे 4 प्लॉट आहेत. 20 एकर शेवगा लागवडीचं उद्दिष्ट आहे आणि ही लागवड करताना माहितगार आणि जाणकार माणसाच्या मार्गदर्शनाने करावी या हेतूनं आज मी जाणीवपूर्वक डॉक्टर जावकेंना या शेवगा लागवडीच्या संदर्भी मार्गदर्शनासाठी बोलावलेलं आहे. अनेक धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. सरांचा परिचय द्यायला खरंच मी सांगतो की परिचय द्यायला गेलो तर मी खूप वेळ लागला याच्यात. मी आता त्या गाडीमध्ये मागं बसलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं की ते आंब्यामध्ये खूप मोठं काम करतात. तेव्हा मी जस्ट गुगलवर सर्च केलं, म्हणलं अंकुश कानडे नाव टाकून बघितलं, त्यांचे बरेच व्हिडिओ आलेत मला. मला सरांची माहिती करून घ्यावी. तर असं चांगली व्यक्ती बघतो यांच्या सहवास मला लाभलं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. गावरान पोल्ट्रीमध्ये हो, आमचं हो. फार मोठं काम आहे ते दिसलं मला, ते व्हिडिओ दिसला आणि त्याचा. गावरान पोल्ट्रीचं मला तुम्हाला सांगताना अभिमान वाटतो. या गावरान पक्ष्यांना फार्मिंगमध्ये आणणारा मी देशातला पहिला माणूस आहे. क्या बात. जाणीवपूर्वक शब्द तिकडे लक्ष द्या. हा, हा. मी महाराष्ट्रातला म्हटलं नाही तुम्हाला, मी देशातला पहिला माणूस आहे. कारण गावरान कोंबड्या तर आपल्या आजोबा पंजोबाकडे नव्हे, आपल्या 5000 वर्षापासून शेतकरी कुटुंबाकडे गावरान कोंबड्या आहेत. बरोबर. परंतु ह्या गावरान कोंबड्या कधी शेतकऱ्याला आर्थिक असा मोठा स्रोत असू शकतो हे कधीच शेतकऱ्यांनी उमगून घेतलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये 1998 साली मी पहिल्यांदा गावरान कोंबडी पालनाचा प्रयोग केला आणि गावरान कोंबड्या फार्मिंगमध्ये आणल्या. गावरान कोंबड्या 1000, 2000, 5000, 10000 या संख्येनं फार्मिंगमध्ये आणण्याचं काम पहिल्यांदा मी या देशात केलं. आणि आता तर त्याच्यामध्ये खूप मोठं मी संशोधनही केलं आहे शास्त्रज्ञांच्या मदतीनं. पोल्ट्रीमधले जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांच्या मदतीनं मी मोठं काम त्याच्यात केलेलं आहे. आणि एक नवी चैतन्य गावरान क्रॉस ही गावरान पक्ष्याची एक जात आम्ही विकसित केलेली आहे. बरोबर. आणि आज आमचा मोठा व्यवसाय आहे. आज माझ्याकडं 1,00,000 कोंबड्या आहेत. ग्रेट. हो. ग्रेट. आणि त्या गावरान कोंबड्या. हो, गावरान कोंबड्या आहेत त्या 1,00,000. ग्रेट. आणि त्यांच्यापासून अंड्याचं उत्पादन घेऊन आज आम्ही केवळ महाराष्ट्रात नव्हे, महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आणि आजूबाजूच्या 8-10 राज्यामध्ये आमच्या चैतन्य गावरान क्रॉसचे गावरान कोंबडीचे पिल्लं विकले जात आहेत. त्याबद्दल आम्ही ग्राहकांचेही समाधान करू शकलो याबद्दल समाधान आहे. ग्रेट. गावरान कोंबड्यांकडून व्यावसायिक दृष्टिकोनातून कसं पाहायचं, तो जो पायंडा यांनी ठेवलेला आहे. आणि ते म्हणाले की आवर्जून म्हणाले की महाराष्ट्रात नाही देशातले पहिले असे शेतकरी आहेत. आणि हे आपल्यासाठी मराठवाड्यातल्या खास लोकांसाठी आणि पश्चिम महाराष्ट्र जो आहे एरिया त्यातल्या खास लोकांसाठी ही आपला अभिमानाची गोष्ट आहे की आज मी त्यांच्यासोबत उभा आहे ज्यांनी या गोष्टीचा पायंडर असला आहे. गावरान कोंबड्यांना व्यावसायिकरित्या त्यांनी फार्मिंगमध्ये आणलेलं आहे. 1,00,000 कोंबड्या त्यांच्याकडे आहेत गावरान कोंबड्या, आणि त्यांनी स्वतः संशोधन देखील केलेलं आहे. आता मी सांगतो नेवासा एरियामध्ये, म्हणजे औरंगाबादपासून जवळ आहे, हार्डली 40-50 किलोमीटर असेल. इथून 20 एकर शेवगा लावणारा पहिला शेतकरी मी पाहतोय आमच्या इकडं. आणि त्यामुळं 20 एकरचा त्यांचा मानस आहे. आणि 20 एकर त्यांची ऑलरेडी लागवड झालेली आहे. एक 3 महिन्याचा प्लॉट आहे, एक 2 महिन्याचा प्लॉट आहे. आणि आता हा जो आम्ही ज्या प्लॉटवर उभा आहोत, हा प्लॉट, ही जमीन त्यांनी पाहिल्या मला बोलवली या ठिकाणी. ते झाडं मी पाहिलेत, आम्ही शेंडा चटणी बाकीचं बोललो आम्ही. या ठिकाणी स्वतः त्यांना लागवड करायची आहे. ही जमीन योग्य आहे का, या ठिकाणी किती बाय किती अंतरावर लागवड करायची याबद्दल आम्ही चर्चा करतो. आणि जे नवीन शेतकरी त्यांना नवीन लागवड करायची आहे त्यांना सो सांगेल की जमीन पाण्याचा उत्तम निचरा होणारी हवी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरांचं स्वभाव जो आहे तो खूप स्ट्रिक्ट आहे. स्ट्रिक्ट म्हणजे असं पाहिजे, म्हणजे असंच पाहिजे मला, आणि हेच प्रत्येकाने अवलंबावा. कारण काय आहे, जर तुम्ही शिस्त ठेवली नाही तर तुमची शेती खड्ड्यात गेली म्हणून समजायचं. शिस्त असायला पाहिजे, स्वयंशिस्त असायला हवे
आणि जे आपल्याकडे काम करतात त्यांना आपण शिस्त लावायला हवी. आपण स्वयंशिस्त असलो ना, आपल्यासोबत काम करायला लोक ऑटोमॅटिक शिस्तीने काम करायला चालू करतात. ती गोष्ट मला सरांची खूप आवडली. आता बऱ्याच ठिकाणी सर इथे जास्त पाणी आहे तर जास्त पाणी नको आहे म्हणजे नकोच, कशाला हवं आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी ऑब्झर्व केल्या सरांचं. त्यामुळे आज सांगतो की सर नॉट ओन्ली कुक्कुटपालन त्यांचं खूप मोठं काम आहे, ते विशेष नाही. आंबा देखील त्यांनी लावलेला आहे. म्हणजे आंब्याचं जे त्यांचं हे आहे, टोटल 25 एकर आंबा आहे. 25 एकर आंबा आहे सरांकडे. आणि आता 20 एकर शेवगा देखील ते लावत आहेत. आणि मला प्राऊड आहे की मी या ठिकाणी प्लॉट लावलोय आणि सरांचा हा 20 एकर शेवगा सक्सेस करून द्यायचं काम तर मी नक्कीच करेन. सरांकडून बऱ्याच गोष्टी शिकणार आहे. या ठिकाणी जसं मी नवीन शेतकऱ्यांसाठी मी एक सल्ला दिला असा की उत्तम पाण्याचा निचरा असणारी जमीन वापरा आणि ड्रीप वापरा. विदाऊट ड्रीप शक्यतो करू नका शेवगा, कारण काय असते पाण्याचा खूप काटेकोरपणे आपल्या या ठिकाणी वापर करावा लागतो. एवढं सांगेल. अजून त्या प्लॉटला जाऊयात आपण थोडंसं. नाही, पण वरचे पानं दिसतात सर व्यवस्थित, एवढं घाबरायचं काम नाही. खालचे जरी मोठे असले नाही, वरचे पानं बघा ना चांगले आहेत की नॉर्मल आहेत ना. असंच काय 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 एवढं काय घाबरायचं काम नाही. खालचे पानं चांगले व्यवस्थित ते. खालचे पानं फक्त मोठे झालेत, मोठे वरचे पानं आहेत ओके. वरच्या साईडचे पानं आहेत जरासे ओके. इथेही फुलं लागलेत. हां जाफर, हे बघा आता हे लाल झाडाचं कसं ओळखायचं बघा. मग तुला म्हणलो ना लाल झाड, कशामुळे बोललो मी तुला, हे फांद्या सॉरी हेच राहिले मला वाटतं काढायचं, बाकीचे काढून घेऊ.